मुंबईचे व्यापारी मित्रमंडळ 33व्या वर्षात पदार्पण करते। गेल्या 33 वर्षांपासून सामाजिक सलोख जपण्याचं काम या मंडळांनी केलंय। मुंबईच्या फूड परिसरात असलेल्या या मित्रमंडळानं नेहमीच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सलोख जपण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहन दिले। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांच्याकडून पूजेच्या थाळी सजावटीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये या परिसरातील जवळपास 100 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या महिला स्पर्धकाला एक गोल्ड कॉइन बक्षीस म्हणून देण्यात आले। हे दरवर्षी म्हणजे स्पर्धक जे येतात ते बघतात आणि ते बघून अजून पुढच्या वर्षीच्या आयडिया नवीन नवीन घेतात आणि अजून आपले मेंबर्स पण वाढत जातात, स्पर्धक वाढत जातात। तसेच म्हणजे आता 25 असून 75 स्पर्धक जसे वाढलेले आहेत तसेच अजूनही वाढावे असं मला वाटतंय। पण हे जसं पाहतात सगळेजण येऊन दरवेळेला पाहून जातात, सगळे त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली येते, त्यांनाही खुशी वाटते, अरे वा आपल्या घरातले मेंबर जिंकले तर आपण बघावं काय केलंय तिने। मग ते आपल्या स्त्रियांना अजून पुढच्या वेळेला उत्साह देतात, प्रोत्साहन देतात, पुढच्या वेळेला तिला सपोर्ट करतात। आता अजून हे बघून अजून आमच्या महिलांना अजून उत्साह येईल, अजून उत्साहाने अजून पुढच्या वेळेला जोरात करतील। म्हणजे दरवर्षी तुम्ही बोलता की संख्या वाढत जाते आहे आणि आम्ही अजून त्यांना एनकरेज करण्यासाठी काही ना काहीतरी नवीन नवीन याच्यात प्रकार आणतो। आता तुम्ही पाहिलं असेल काही महिलांनी याच्यात ड्रायफ्रूटचा वापर केला आहे, तांदळाचा वापर केला आहे, फुलांचा वापर केला आहे, असं साबुदाण्याचा वापर केला आहे। तर त्यांचा जो एनकरेजमेंट त्यांना हे करायचं आहे ते आमचं व्यापारी मित्र मंडळ करत आहे। गेली 32-33 वर्ष कंटिन्यू आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतोय। फर्स्ट प्राइज सोन्याची कॉइन, आता याच्यापूर्वी पण आमचा एक दांड्याचा कार्यक्रम झाला, त्यात आम्ही सोन्याची चेन दिली, ते पण 32 वर्ष कंटिन्यू देतोय आणि या कार्यक्रमामध्ये पण कंटिन्यू गोल्ड कॉइन आम्ही देतोय फर्स्ट प्राइज म्हणून। व्यापारी मित्र मंडल ने जो आरती सजावट स्पर्धा के लिए है बहुत ही अच्छा है, क्योंकि उसमें से थोड़ा जो महिला का तो रोज का रूटीन रहता है उसमें से बाहर निकल के उसकी जो क्रिएटिविटी है वो सब इसमें दिखती है। क्या क्या सबने बनाया, फ्लावर ये वो सब अपने आप, उसका जो उसके ऊपर से उसकी साइकोलॉजी भी पता चलती है। जैसे आरती बनाया इसके हिसाब से किसी को फ्लावर पसंद है, किसी को बीड्स पसंद है, किसी को आभला जो बोलते हैं मिरर्स, उसके वो सब अरेंजमेंट करके जो बनाते हैं उसको भी सुकून मिलता है और फेस्टिवल का आनंद मिलता है कि हमने कुछ किया और इतना बड़ा इनाम रखा है गोल्ड कॉइन। दैट इज द मोस्ट मोटिवेटर फॉर दिस। और सबको वो सबने मेहनत की और उन्होंने इतना अच्छा ये बोला कि सबको गिफ्ट मिलेगा। तो स्पर्धामध्ये जो कॅटेगरी आम्ही कसा हे केला होता, तो निवड केला होता, तर सर्वप्रथम मटेरियल काय घेतला आहे, सेकंडली काय कलर कॉम्बिनेशन आहे, तो कलर कॉम्बिनेशन आणि काय नीटनेस आहे, सेकंड थर्डली की काय एक दोन प्रकारचे हे त्यांनी थीम घेतला होता, तो थीम वॉज व्हेरी नाईस आणि तो कलर कॉम्बिनेशन, नीटनेस आणि सबसे मोठा प्रकार तो आहे की पार्टिसिपंटने केवढी मेहनत घेतली आहे। तो स्वतःने एक पार्टिसिपंटने पिस्तेचे फोत्रेवर कलर करून त्याचा कमळ बनवला होता आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवला होता। सो ब्युटिफुल। तो मेहनत त्याची लेखी लागली सांगते, तो इट वॉज अमेझिंग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।